बघा बेटा, व्यवस्थित लक्ष द्या. डिफरन्शिएशनच्या पॅरामेट्रिक फंक्शन्सला आपण सुरुवात केली होती. एक्सरसाइज 1.4 आपण पाहत होतो. पेज नंबर 57 वर तुम्हाला हे नवीन टेक्स्टबुक नुसार पाहायला मिळेल. यामध्ये सेकंड नंबरच्या क्वेश्चन्सला सुरुवात केली होती. फर्स्ट नंबरचे क्वेश्चन्स आपण पूर्णतः घेतलेले होते. याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 आणि 1 हा जवळपास सारखाच होता. डिफरन्स काय होतं तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये फक्त डिफरन्शिएट करायचं होतं तुम्हाला पॅरामॅट्रिक फंक्शन्सनुसार, म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची होती. पण इथे dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे, पण केव्हा थीटाची व्हॅल्यू म्हणजे जे पॅरामीटर दिलं असेल त्या पॅरामीटरची व्हॅल्यू दिली असेल तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढावी लागेल. मग आता इथे dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे आपल्याला y जे फंक्शन्स आहेत ते आधी लिहावं लागेल. मग इथे y फंक्शन्सला आधी लिहून घेऊ. त्याही आधी आपण पॅरामीटर माहित करून घेऊ. पॅरामीटर इथे थीटा माहित केलं, y फंक्शन्स आधी लिहिलं. मग y फंक्शन्स कसं आहे, ये साइन क्यूब थीटा आहे, तर त्याला ये साइन थीटा क्यूब असं आपण लिहून घेऊ. मग बघा, ये साइन थीटा क्यूब असं आपण लिहिलं, याला 1 नंबर दिला. आणि आता आपण काय करत आहे तर याला डिफरन्शिएट करत आहे. मग आपण काय करताय, डिफरन्शिएट करताय. तर डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग आता y ला डिफरन्शिएट करू, कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, थीटाच्या रिस्पेक्ट मध्ये y ला डिफरन्शिएट करू. मग लिहायचं कसं तर लिहून घेऊ इथे dy बाय d थीटा, dy बाय d थीटा इज इक्वल्स टू, ये काय आहे बेटा इथे कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे म्हणून त्याला बाहेर काढू, आणि साइन थीटा क्यूब ला आपण डिफरन्शिएट करू. पण थीटा राहिलं असतं तर गोष्ट वेगळी होती, कारण थीटाच्या रिस्पेक्ट मध्ये याला आपण काय करतो तो डिफरन्शिएट करतो तो. पण थीटाच्या ऐवजी काय आहे बेटा इथं अनदर फंक्शन्स आहे, म्हणजे चेन रूल लागेल. मग चेन रूल काय म्हणतो तर चेन रूल म्हणतो सुरुवातीला तर तुम्हाला ये जे आहे हा ये कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे तो बाहेर घेऊन घ्यायला लागेल, आणि तो घेतल्यानंतर मग चेन रूल काय म्हणतो आपल्याला तर चेन रूल म्हणतो की जे अनदर व्हेरिएबल आहे त्याचा तुम्ही आधी त्याला डिफरन्शिएट करून घ्या, त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू आधी काढून घ्या. त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू काय येईल ते काढा, आणि मग अनदर फंक्शन्सला पुन्हा डिफरन्शिएट करा. मग इथे आन्सर मिळेल ये इंटू 3 साइन स्क्वेअर थीटा डिफरन्शिएट टू अनदर फंक्शन्स म्हणजे साइन थीटा. मग याचा आन्सर काय मिळेल तर याचा आन्सर मिळेल तुम्हाला इज इक्वल्स टू 3a साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा, कारण साइन थीटाची डिफरन्शिएट व्हॅल्यू काय आहे कॉस थीटा, ती आपण लिहून घेतली. मग सेकंड इक्वेशन्स वरती जाऊ आपण. सेकंड इक्वेशन्स आहे x इज इक्वल्स टू ए कॉस क्यूब थीटा. आता कॉस क्यूब थीटा म्हणजे कॉस थीटाचा क्यूब, पण तसं लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, फरक काही पडत नाही. मग आता बघा बेटा इथे डिफरन्शिएट करून घेऊ. मग याला जर डिफरन्शिएट करायचं झालं तर काय मिळेल dx बाय d थीटा इज इक्वल्स टू ए इज अ कॉन्स्टंट व्हेरिएबल, सो ए ला बाहेर काढून घेऊ. ए ला बाहेर काढलं की कॉस क्यूब थीटा राहिलं असतं तर त्याची आपल्याला डिफरन्शिएट व्हॅल्यू मिळाली असती, पण थीटा नाही आहे. मग थीटाच्या ऐवजी काय आहे अनदर व्हेरिएबल आहे, त्या अनदर व्हेरिएबलला पहिले डिफरन्शिएट करून टाकू, म्हणजे 3 कॉस स्क्वेअर थीटा अँड अगेन डिफरन्शिएट टू अनदर फंक्शन्स. मग आता काय मिळेल तुम्हाला तर आता मिळेल तुम्हाला 3a इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटाची डिफरन्शिएट व्हॅल्यू काय आहे मायनस साइन थीटा. मग ते मायनस साइन थीटा लिहून घेतलं. मग आता व्यवस्थित लिहून घेऊ, मायनस साइन बाहेर काढून घेऊ, म्हणजे काय मिळेल तुम्हाला मायनस 3a इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. मग आता काय करू तर आता dy बाय dx ची व्हॅल्यू काढून घेऊ. तर dy बाय dx काय आहे तर dy बाय dx आहे dy अपॉन d थीटा अँड डिवाइड बाय dx बाय d थीटा. मग dy बाय d थीटाची व्हॅल्यू त्या जागी लिहून घ्या, आणि dx बाय d थीटाची व्हॅल्यू त्याच जागी लिहून घ्या. लिहिले आपण त्या व्हॅल्यू, कारण त्या व्हॅल्यू आधी काढलेल्या आहेच, त्या व्हॅल्यू फक्त पुट करा. मग जे जे यामध्ये कट होते ते कट करून घ्या. कट करायचं तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. हे कट केलं. पहा बेटा, आपल्याला काय करायचं होतं पहिल्या स्क्रीनचा पण स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा होता. आता हे जे आहे याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा आता इथे लिहायला जागा नाही आपल्याकडे, म्हणून इकडे साईडला लिहू आपण. मग साईडला लिहायचं झालं तर काय लिहू, जे उरलं असेल ते लिहू. तर वर उरते मायनस कॉस थीटा आणि खाली उरते आपल्याकडे साइन थीटा. म्हणजे आन्सर काय मिळते आपल्याकडे तर आन्सर मिळेल मायनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. मीन्स काय होते बेटा तुम्हाला माहित आहे, मायनस ॲज इट इज ठेवा आणि कॉस थीटा अपॉन साइन थीटा, त्याचा आन्सर मिळते तुम्हाला टॅन थीटा, म्हणजे मायनस टॅन थीटा. बट इथे थीटाची व्हॅल्यू दिली होती आपल्याला. मग थीटाची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 3 आहे. मग ती पाय बाय 3 व्हॅल्यू पुट करून आता एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या. तर डिफरन्शिएट व्हेन थीटा इज गिव्हन. मग पहा आता काय मिळेल टॅन थीटा जागी टॅन पाय बाय 3 येईल,
आणि टॅन पाय बाय 3 म्हणजे √3 होते आणि मायनस साईन तसंच राहील. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला -√3. हे झालं बेटा तुमचं फायनल आन्सर. ओके बेटा, आपल्याकडे लक्ष देऊ बेटा. मग थर्ड एक्झाम्पल्स काय म्हणते, तर थर्ड एक्झाम्पल्स आहे x इज इक्वल्स टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 अँड y इज इक्वल्स टू साइन पाय टी बाय 2 प्लस कॉस पाय टी बाय 2 ॲट टी इज इक्वल्स टू 1. टी ची व्हॅल्यू 1 दिली असता याला डिफरन्शिएट करा असं त्याचं मिनिंग आहे बेटा. मग यामध्ये पॅरामीटर टी आहे ते माहिती करून घेऊ आणि पॅरामीटर टी हे माहिती केल्या नंतर मग काय करू, जे इक्वेशन आहे फर्स्ट y इज इक्वल्स टू, हे इक्वेशन फर्स्ट घ्या किंवा नाही घेतलं. आता एक काम करू ना आपण, या एक्झाम्पल्स मध्ये आपण काय करू, y इज इक्वल्स टू फर्स्ट न घेता x इज इक्वल्स टू हे इक्वेशन फर्स्ट घेऊ. इक्वल्स टू पहिले घेतलं तर काय फरक पडेल, फक्त dx बाय dt ची व्हॅल्यू आधी मिळेल, एवढंच आहे ना, काही फरक पडत नाही. आपण आता हे एक्झाम्पल्स तसंच पाहू बेटा. या एक्झाम्पल्स मध्ये आपण x ची व्हॅल्यू पहिले घेऊ. मग x इज इक्वल्स टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 याला नंबर 1 देऊ आणि डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट x होईल, आधी आपण डिफरन्शिएट y करायचो, आता इथे डिफरन्शिएट x आधी होईल. मग डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू टी. मग चला करा, dx बाय dt इज इक्वल्स टू d बाय dt, d बाय dt कशाला डिफरन्शिएट करताय आपण, तर x टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 ला आपण डिफरन्शिएट करताय. मग याला डिफरन्शिएट करतो आपण तर काय मिळेल, तर टी स्क्वेअर ची डिफरन्शिएट व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, कारण प्लस साइन असल्यामुळे सगळ्यांची डिफरन्शिएट व्हॅल्यू हे सेपरेट सेपरेट मिळेल. मग यामध्ये टी स्क्वेअर आहे तर त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 2t आणि टी आहे तर ज्याप्रमाणे x ची डिफरन्शिएट व्हॅल्यू 1 मिळते तशी t ची डिफरन्शिएट व्हॅल्यू इथे तुम्हाला काय मिळेल, 1 मिळेल. आणि 1 इज अ कॉन्स्टंट नंबर, सो दिस व्हॅल्यू इज 0, म्हणजे याची 1 ची व्हॅल्यू काय मिळेल, 0 मिळेल. मग याला जर व्यवस्थित लिहून घ्यायचं झालं तर काय आन्सर मिळेल तुम्हाला, 2t प्लस 1 इज इक्वल्स टू 2t प्लस 1 असं आन्सर मिळेल. आता y ला डिफरन्शिएट करू तर y काय आहे बेटा, तर y इज इक्वल्स टू साइन पाय टी बाय 2 प्लस कॉस पाय टी बाय 2 असं दिलेलं आहे. आता याला पण डिफरन्शिएट करून घेऊ. मग याला डिफरन्शिएट करू. आता बघा हे पेज इथपर्यंतच आहे. मग आता मला नेक्स्ट पेजवर जावं लागेल. तर तुम्हाला माहिती आहे, सांगितलेलं आहे मी, या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी समोरच्या पेजवर चालतो बेटा. मग समोरच्या पेजवर जायचं झालं तर आपल्याला काय करायचं आहे, dy बाय dt म्हणजे डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. कशाला, yचं जे फंक्शन्स आहे त्याला डिफरन्शिएट करू. मग ते लिहून घेतलं आपण, ते लिहून घेतलं. मग याला जर डिफरन्शिएट करायचं झालं तर कसं डिफरन्शिएट करू, बघा लक्ष द्या. तर इथे सुद्धा प्लस साइन आल्यामुळे पहिल्याला सेपरेट आणि दुसऱ्याला सेपरेट डिफरन्शिएट करून घेऊ. लिहून घेतलं, डिफरन्शिएट टू साइन पाय टी बाय 2 अँड डिफरन्शिएट टू कॉस पाय टी बाय 2. अशा पद्धतीने आपण याला काय करू बेटा, डिफरन्शिएट करू. मग डिफरन्शिएट करू तर इथे साइन एक्स राहिलं असतं किंवा साइन टी राहिलं असतं. इथे विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल कोणता आहे, टी आहे. तर टीच्या रिस्पेक्ट मध्ये याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर फक्त साइन टी राहिलं असतं तर आपल्याला सॉल्व्ह करता आलं असतं. पण इथे साइन टी नसून इथे काय साइन पाय टी बाय 2 आहे. तर मग याला कसं डिफरन्शिएट करायचं, तर इथे चेन रूल लागेल. या दोन्ही फंक्शन्स मध्ये चेन रूल लागेल. मग दोन्ही फंक्शन्स मध्ये चेन रूल लावायचा झाला, मग दोन्ही फंक्शन्स मध्ये चेन रूल लावायचा झाला तर कसा लावू, बघा लक्ष द्या. इथे आधी काय करू, तर आधी साइन पाय टी बाय 2 ला डिफरन्शिएट करू, म्हणजे ते लिहून घेऊ आणि डिफरन्शिएट कशाला करू, म्हणजे साइन एक्स ची डिफरन्शिएट व्हॅल्यू कशी असते, कॉस एक्स असते. साइन एक्स ची डिफरन्शिएट व्हॅल्यू कॉस एक्स असते. तसंच इथे साइन पाय टी बाय 2 ची डिफरन्शिएट व्हॅल्यू मिळेल कॉस पाय टी बाय 2 अँड अगेन डिफरन्शिएट टू अनादर व्हेरिएबल. अनादर काय आहे, इथे साइन एक्स आलं असतं ठीक आहे, पण साइन एक्स ऐवजी भलतंच आहे, म्हणजे एक्स ऐवजी जे भलतं राहते ते काय असते, आपली अनादर व्हॅल्यू असते. तर अनादर व्हेरिएबल काय आहे किंवा अनादर व्हेरिएबल काय आहे, अनादर व्हेरिएबल आहे पाय टी बाय 2. याला अगेन डिफरन्शिएट करू. मग तसंच तिथे कॉस पाय टी बाय 2 आहे, त्याचं मायनस साइन पाय टी बाय 2 असं डिफरन्शिएट मिळेल आणि अगेन डिफरन्शिएट करू कशाला, अनादर व्हेरिएबलला, आणि अनादर व्हेरिएबल आहे पाय टी बाय 2. ओके बेटा. मग इथे कॉस पाय टी बाय 2 तसंच राहील आणि त्याला डिफरन्शिएट करू आपण पाय टी बाय 2 ला. तर पाय टी बाय 2 म्हणजे पाय बाय 2 हे कॉन्स्टंट व्हॅल्यू राहील. लक्ष द्या यावरती विशेष लक्ष द्या. इथे तुम्हाला कळणार नाही कारण इथे एक्सटेंड करून दिलेलं नाही, आम्ही शॉर्ट केलेलं आहे. तर याकडे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. तर इथे आहे डी बाय डी टी पाय टी बाय 2 म्हणजे डिफरन्शिएट करायचं आहे पाय टी बाय 2 ला. तर पाय टी बाय 2 मध्ये पाय बाय 2
हे वेगळं व्हेरिएबल घ्या आणि टी ला वेगळं करा. म्हणजे π/2 इंटू टी. तर π/2 कॉन्स्टंट नंबर आहे म्हणून त्याला बाहेर काढून घेऊ. कॉन्स्टंट नंबर त्याला बाहेर काढू आणि टी ला डिफरन्शिएट करू. मग टी ला डिफरन्शिएट करायचं झालं तर टी ची डिफरन्शिएटिंग व्हॅल्यू काय मिळते? 1 मिळते. मग π/2 इंटू 1 म्हणजे आन्सर तुम्हाला π/2 मिळेल. π/2 मिळेल. त्याच पद्धतीने इकडे मायनस साइन πt/2 तसंच ठेवा आणि इथे सुद्धा याला डिफरन्शिएट करून घ्या. तर याची सुद्धा डिफरन्शिएटिंग व्हॅल्यू तशीच मिळेल. मग यातून बेटा काय मिळते तुम्हाला? कॉमन काढून घ्या व्यवस्थित. मग काय कॉमन मिळेल ते पाहून घ्या. जे कॉमन मिळेल ते कॉमन काढा. π/2 इथे, π/2 इथे, दोन्हीकडे π/2. तर हे π/2 काय मिळेल तुम्हाला? कॉमन मिळेल. मग π/2 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय मिळेल? तर ब्रॅकेटमध्ये मिळेल cos πt/2 मायनस साइन πt/2 एवढे तुम्हाला मिळाले. मग आता बेटा हे झालं तुमचं आन्सर. आता काय करायचं आहे? तर dy/dx तुम्हाला काढून घ्यायचा आहे. मग dy/dx, तर dy/dx म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू माहितीच आहे. dy/dx म्हणजे dy/dt अपॉन dx/dt. मग dy/dt ची व्हॅल्यू ठेवून घ्या आधी इक्वल टू करून. मग dy/dt ची व्हॅल्यू आताच काढलेली आहे आपण. आपल्याला माहिती आहे आपल्या डोळ्यासमोरच ती व्हॅल्यू फिरत आहे. बघा हे इथे तुम्हाला व्हॅल्यू दिसत आहे. ती व्हॅल्यू इथे ठेवून द्या. अपॉन मध्ये मग dx/dt ची व्हॅल्यू ठेवा. dx/dt ची व्हॅल्यू त्या पेज मध्ये तुम्ही काढलेली आहे ती आपण इथे ठेवून घेऊ. मग आता तुम्हाला इथे काही कटपीट करता येईल का? काहीही कटपीट करता येत नाही. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर झालं. पण मात्र इथं टी ची व्हॅल्यू दिली आहे. मग इथे बट टी ची व्हॅल्यू काय आहे? बट टी इज इक्वल्स टू 1 आहे. तर डिफरेन्शिएट व्हेन देन टी इज गिवन. मग आता इथे काय आहे? dy/dx टी इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू. मग आता यामध्ये जिथे जिथे टी आला असेल तिथे ते व्हॅल्यू 1 ठेवून द्या. मग जिथे टी आला असेल तिथेच व्हॅल्यू 1 ठेवायची. दुसरीकडे कुठेच ठेवायची नाही. याकडे विशेष लक्ष द्या बेटा. मग इथे बघा cos πt होतं तिथे 1 ठेवला आणि sin πt होतं तिथे 1 ठेवला. खाली 2t होतं तिथे 1 ठेवला बेटा. आणि मग त्याला सॉल्व्ह करून घेतलं तर काय मिळेल? तर इथे मिळेल तुम्हाला π/2 cos π/2 मायनस sin π/2 अपॉन 3 मिळेल बेटा. 2 1 जा 2 प्लस 1 म्हणजे काय मिळते? 3 मिळते. म्हणजे तुम्हाला 3 मिळेल. आता इथे जागा नाही आपल्याकडे लिहायला आणि आन्सर लिहायला आहे छोटंसंच. आता पुन्हा याकरता नवीन पेज ओपन करायची गरज नाही. मी इथेच साईडला अशी लाईन ओढतो आणि साईडला लिहून देतो तुम्हाला. बघा लक्ष द्या. आन्सर काय मिळेल? π/2 हे जसं आहे तसंच राहील बेटा. पण cos π/2 ची व्हॅल्यू ठेवता येते आपल्याला आणि sin π/2 ची व्हॅल्यू ठेवता येते. मग आता पहा cos π/2 ची व्हॅल्यू 0 आहे मायनस sin π/2 ची व्हॅल्यू 1 आहे अपॉन बेटा 3. म्हणजे इथे काय मिळेल? 0 - 1 म्हणजे 1 मिळेल बेटा. हे लक्षात ठेवा. हे इथे लक्ष द्या. 0 - 1 म्हणजे -1 मिळेल आणि -1 इंटू π/2 म्हणजे -π/2 काय मिळेल तुम्हाला इथे? -π/2/3. हे तुमचं फायनल आन्सर झालं बेटा. ओके. मग हे असंही तुम्हाला लिहून घेता येते, असंही ठेवता येते किंवा तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर सॉल्व्ह करून याचं -π/6 असंही आन्सर तुम्हाला मिळविता येते. कसं मिळविता येईल? तर इथे -π/2 तसेच ठेवा बेटा. -π/2 डिवाइड बाय 3 म्हणजे इंटू मध्ये जाईल तेव्हा 1/3 येईल. बघा इंटू मध्ये जाईल तेव्हा 1/3 येईल आणि मग π/2 इंटू 1/3 म्हणजे -π इंटू 1 -π राहील आणि 3 इंटू 2 6 होईल बेटा. म्हणजे आन्सर तुम्हाला या फॉर्म मध्ये मिळेल. हे आता तुमचं झालेलं आहे फायनल आन्सर्स. ओके बेटा. याकडे विशेष लक्ष द्या. याचा सुद्धा स्क्रीनशॉट व्यवस्थित घेऊन घ्या. स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्या एक्झाम्पलची लिंक यामध्ये दिलेली आहे. ती लिंक ओपन करा आणि पहिल्या एक्झाम्पलचा सुद्धा याच पद्धतीने अभ्यास करा.